दुखायचं नाही ना असं आणि हे दुखायचं. तर मित्रांनो नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. ढकल नाही. व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की माझी छाती अजून बी धडधड 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 करायला लागली, कारण की जो हा माझ्या हातात मोबाईल आहे एक तर आपल्याला घडत नाही. मी फक्त ब्लॉग बनवण्यासाठी हा मोबाईल घेतलेला आहे, सॅमसंग S25FE. ते मला फायनान्स EMIवर पूर्ण 80,000ला पडलेला आहे. तो मग आणि हे पुष्कराजला झोक्यात टाकता वेळेस यानं लात मारली तर माझ्या हातातून पडला. तर माझं मगापासून मन लागत नाही आहे. मी 4 ते 5 वेळा मोबाईलचं कवर काढून चेक केला की मोबाईल कुठं फुटला, कारण की हे म्हणजे स्वकष्टाच्या मेहनतीचं फळ आहे. कारण की पैसे अजून याचे बाकी आहेत, भरायचे आहेत. जेणेकरून मोबाईलला जर काय झालं तरी मोबाईलचे पैसे मलाच भरावं लागणार. आणि सकूला तर पहिलाच त्रास आहे. सकूची म्हणा आणखीन छाती दुखायली, कारण मी हिच्या दुखासाठीच गाव सोडलेलं आहे मित्रांनो. कारण की त्या गोष्टी आपण मानत नाहीत, पण काही लोक म्हणतात ते असं असतंय, काही लोक म्हणतात तसं नसतंय. जादू टोना, काळ फासणे या अशा गोष्टी तर मी मानत नाही, पण काही सांगता येत नाही कुणाच. आज 1 वर्ष होत आले कंप्लीट. सकूची छाती दुखती आधनं डॉक्टरला दाखवलेलं, पण डॉक्टर म्हणतात की हिला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे. कदाचित ॲसिडिटीमुळे दुखत असावी. कोणत्या साईडला दुखते? हां, म्हणजे डायरेक्ट तिचे काय हाडे दुखतात का? हां, त्याच्यावर वाजेवर एक त्याला देऊ नको आता, त्याला थंड्यामुळं नाही प्यायचं. मला टाकायच्यात मुद्दा मानले, माझी छाती अशी धडधड धडधड करायची, म्हणलं थोडं थंड प्यावं, कारण नरड बी कोरडं पडत राहिले, कारण माझा जीव घाबरला. तर माझा आणला होता. मित्रांनो, आपण एक तर बाहेर गावाला आहोत राहायला. इकडं आपल्या जवळपास आसपास आपलं सख्खं कोणी नाही. खूप दिवस झालं साईट पण फायनल होत आली. आणखीन तरी पण मालक बोलले 2 महिने आणखीन टाईम आहे. तरी इथं 2 महिने काढून आपल्याला दुसऱ्या साईटवर जायचं आहे. पगार पण 12,000 रुपये, 12,000वर भागत पण नाही. मालक म्हणले म्हणले तिकडल्या मोठ्या साईटवर पगार वाढून देतो. मग आणि फोनवर बोलणं झालं ना आमचं. पैसे दिले 12,000 रुपये. 12ला 12,000 दिले. आमचे मालक खूप छान आहेत पर मित्रांनो, कारण की समजून घेतात काही गोष्टी. मला इथं बीडमध्ये आलतो तर कुणाचाही आसरा नव्हता. माझ्या साडूच्या घरी राहायला आलतो. त्या एक माणसाला मी कधीच विसरणार नाही जिंदगीत, कारण ते आपण त्यांच्याच इथं जीवावर आलो आणि त्यांच्यामुळंच आपण या वाटचालीस लागलो. आपले दिवस नक्कीच बदलतील आणि आपल्याला बदलायचे दिवस. गरिबीत जन्माला आलो म्हणजे गरिबीत मरायचं नाही.
डबा दे डबा दे दे बाटलीच्या बाटल टाकून मालकाला बोललो मी मग पण दिवस बदलताल. मालक म्हणाले कधी बदलताल. मी म्हणलं बदलणार आहे. मोबाईल बी एवढा महागाचा घेतला म्हणले तू. मोबाईल घेतला मित्रांनो फक्त व्हिडिओ काढण्यासाठीच, कारण जे माझं स्वप्न आहे यूट्यूबर व्हायचं ते मला पूर्ण करायचे, आणि त्यासाठी मला तुमचा सपोर्ट हवा आहे. कारण तुम्हीच आहात जे की माझं स्वप्न पूर्ण करू शकता, बाकी कोणी नाही. फक्त मला तुमच्यावर भरोसा आहे. सो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ जास्तीत जास्त बघत जा, आणि मी प्रयत्न करेन काहीतरी नवीन दाखवण्याचा. सो प्लीज मला सपोर्ट करा. धन्यवाद. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.